श्रोतेहो नमस्कार. रविवार विशेष या आपल्या साहित्योत्सवच्या कार्यक्रमात मी रियाज तांबोळी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. श्रोतेहो, जर रविवारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एका विशेष अतिथींशी आपण मनमोकळ्या गप्पा मारत असतो, त्याचप्रमाणे या रविवारी देखील आपण एका अशा खास व्यक्तिमत्वाला आमंत्रित केलेला आहे, ज्या व्यक्तीच्या लेखणीने अनेक युवक प्रेरित होऊन वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवत असतात. ते व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय संदीप पाटील सर. संदीप पाटील सर हे सांगली जिल्ह्यातील दुबगावचे आहेत, जे की शिक्षकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. तर त्यांचा अधिकाधिक परिचय पुढे त्यांच्या बोलण्यातून लक्षात येईलच आपल्याला. सर, तुमचं या कार्यक्रमात सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद रियाज. सर, आमच्या श्रोत्यांना सुरुवातीला तुम्ही तुमचा परिचय करून द्यावा ही नम्र विनंती. नमस्कार. नमस्कार. मी संदीप बाळगोंडा पाटील, मुक्काम पोस्ट दुधगाव, तालुका मिरज, जिल्हा सांगली. सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक शिक्षकांचं गाव म्हणून ओळखलं जाणारं गाव म्हणजे दुधगाव. हो सर. या गावाची आणखी एक खासियत अशी की पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांना रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्याची मूळ प्रेरणा या गावातून मिळाली. रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेचं प्रेरणा स्त्रोत म्हणून दुधगावची एक विशेष ओळख आहे. हो सर. आणि तत्कालीन समाजसेवक भाऊसाहेब कुदळे आणि कर्मवीर अण्णा यांच्या विशेष सहकार्यामुळे, यांच्या प्रयत्नातून दुधगावमध्ये त्या काळी भाऊसाहेब कुदळे यांनी दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली होती. हो सर. आणि त्या कार्याच्या त्या संस्थेच्या प्रेरणेतून रयत शिक्षण संस्थेची कल्पना कर्मवीर भाऊराव पाटील यांना सुचली, हो असं म्हटलं जातं. त्या काळी भाऊसाहेब कुदळे हे आमच्या गावातील एक थोर समाजसेवक होते. हो. आणि गावच्या विकासाचा मुद्दा सदैव त्यांच्या लक्षात असायचा. किंवा ते राजकारणी होते आणि त्या काळात सातारा शिक्षण बोर्डावर ते पदाधिकारी म्हणून त्यांनी काम केलं. हो. आणि त्यामुळेच प्राथमिक शिक्षक होण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावातील तरुण ओढले गेले. हो सर. आणि यामुळे दुधगावमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची संख्या निर्माण झाली. रयत शिक्षण संस्था असू दे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असू दे, जिल्हा परिषद असू दे, हो, महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये, विशेषतः कोकणामध्ये दुधगावमधील बरेचसे शिक्षकांनी आपली सेवा बजावलेली आहे. खरंय सर. आणि याचाच वारसा आम्ही पुढे चालवत आहोत. तसं बघायला गेलं तर माझं कुटुंब हे शेतकरी कुटुंब. मी एका सर्वसामान्य कुटुंबातला. माझे वडील शेतकरी, केवळ 1 एकर जमीन. आणि अशा परिस्थितीमध्ये वडिलांचे एक मित्र मला, म्हणजे माझी 12वी झाल्यानंतर मी त्यांना माझं मार्कलिस्ट दाखवलं. बर. तर ते म्हटले, तुला जर लवकर सेटल व्हायचं असेल तर तू डीएड कर. आणि खऱ्या अर्थानं त्यांनी माझी, म्हणजे वडिलांचे मित्र, त्यांना आमच्या सगळ्या घरची आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती सगळ्याच अभ्यास होता. हो. आणि या कुटुंबाला कुठेतरी लवकर स्थिर स्थावर होण्यासाठी त्यांनी तो दिलेला मोलाचा सल्ला हा माझ्यासाठी खूप उपयुक्त ठरला. खरंय सर. मग मी 12वी नंतर मी डीएडला ऍडमिशन घेतलं. सुरुवातीला पाटण तालुक्यामध्ये, सातारा जिल्ह्यातील पाटण या तालुक्यामध्ये गुरुजन अध्यापक विद्यालय इथे ऍडमिशन मिळालं. पण सुदैवानं म्हणा किंवा माझ्या गावाकडच्या ओढीमुळे म्हणा, केवळ 2च महिन्यात माझी बदली, माझं कॉलेज बदललं गेलं. आणि मला लठ्ठे अध्यापक विद्यालय आष्टा या ठिकाणी ऍडमिशन मिळालं. माझ्या गावापासून केवळ 8 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव. म्हणजे आणि ती संस्था सुद्धा रयत शिक्षण संस्थेच ते अध्यापक विद्यालय. सायकलीवरून येणं जाणं हा प्रवास, तब्बल 2.5 वर्ष सायकलीवरून प्रवास केला. या काळात बऱ्याच अडचणी आल्या, आर्थिक घडामोडी घडल्या, कुटुंबाची परिस्थिती अजून बिकट झाली. आणि मग आता शेवटी शिक्षण तर घ्यायचं आहे, मग थांबायचं तर नाही. संकटाच्या काळात कोणच मदत केलं येत नाही. त्यावेळी आपलं स्वतःला जर त्यातनं पुढे जायचं असेल तर स्वतःलाच प्रयत्न करावे लागतात. खरंय सर. उसनं मागून, पैसे मागून कधी शिक्षण पूर्ण होत नाही. त्यावेळी वडील जरी गरीब असले, आमचं कुटुंब जरी गरीब असलं तरी वडिलांचा स्वभाव स्वाभिमानी. त्यांनी कधी आपल्या घरात
शिजलं नाही तरी चालेल, पण कधी कोणाकडे मागायला गेले नाही. वा. त्यामुळेच मग यापूर्वी 10वीला असताना मार्केट यार्डात सुद्धा काम केलं होतं. हो. त्यामुळं मग पेपर टाकायचं. त्या काळी गावात एक जागा रिक्त होती पेपर टाकण्याची. बरं. रोज सकाळी पेपर टाकायचे 5 ते 7 या वेळेत 1 तास 2 तास पेपर टाकायचे. त्या तास 2 तास पेपर टाकल्यानंतर त्यावेळी मला 10 रुपये मिळायचे. म्हणजे महिन्याला मला 300 रुपये पगार मिळायचा. बरं सर. साधारण एक 10 महिने मी ते पेपर टाकण्याचं काम केलं. मिळालेल्या त्या 300 रुपयामध्ये माझा शिक्षणाचा खर्च तर भागलाच. त्याचबरोबर घरातल्या काही गोष्टी सुद्धा मी त्यातनं भागवू शकलो. बरोबर सर. डीएड झाल्यानंतर लगेच म्हणजे त्यावेळी आमची परिस्थिती डीएडच्या वेळी बऱ्याचशा घटना अशा घडल्या की नेमकं आम्ही ऍडमिशन घ्यायला अभ्यासक्रम बदलायला, आम्ही ऍडमिशन घ्यायला आणि 6 महिन्याची आंतरवासिता यायला, आम्ही ऍडमिशन घ्यायचं आणि त्याच वेळी सीईटी परीक्षा नव्यानं जाहीर झाली. मग ह्या सगळ्या प्रसंगात मग आता सीईटी परीक्षा त्यावेळी नवीनच होतो आम्ही, नेमकं काही माहिती नाही. स्पर्धा परीक्षा त्यात चांगले मार्क पडले तरच आपण यशस्वी होणार. हो सर. आयुष्यातली तशी बघायला गेली तर पहिली स्पर्धा परीक्षा मी त्यावेळी दिली. अभ्यास नेटका केला आणि यश सुद्धा चांगलं मिळालं. मला चांगले मार्क मिळाले. 2-3 जिल्ह्यांचे कॉल सुद्धा आले. पण सर्वात अगोदर मला ठाणे जिल्ह्याचा कॉल आला. 2009 सालची घटना. ठाणे जिल्ह्यात मी नोकरीला हजर झालो. पालघर तालुका मिळाला आणि त्या पालघरमध्ये टेन मराठी म्हणून एक गाव आहे, त्या गावामध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली. बरं सर. तदनंतर काही कालावधीतच माझं लग्न झालं आणि लग्नानंतर माझी बदली सातारा इथं झाली. तर खऱ्या अर्थानं माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती 2018 साली. बरं सर. 18 साली म्हणतोय मी, 1 जानेवारी 2018 पासून माझ्या आयुष्याला वेगळी दिशा मिळाली. त्याच्या अगोदरच्या डिसेंबर महिन्यामध्ये बऱ्याचशा विचारांची खळबळ झाली मनामध्ये. बरंच कालवा झाली. नुकतंच त्यावेळी व्हॉट्सअप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय ठरलं होतं. हो सर. मग कॉपी पेस्टचा जमाना सुरू झाला. खरंय. बऱ्याचशा गोष्टी कॉपी होऊन पेस्ट व्हायला लागल्या, जशा तशा फॉरवर्ड व्हायला लागल्या. हो. आणि मग ह्यामध्ये मी असा एक उपक्रम सुरू केला की मी बऱ्यापैकी मला वाचनाची आवड होती. हो सर. माझे चुलते म्हणजे माझे केंद्र प्रमुख होते, वारले, तर त्यांचा एक खूप मोठा प्रभाव माझ्यावरती होता. हो सर. की त्यांनी मला वाचनाची प्रचंड आवड माझ्यात निर्माण केली. चांगली पुस्तक वाचायला दिली. यातूनच वाचनाची गोडी निर्माण झाली. हो. म्हणजे पाउलो कोयलो यांचं द अल्केमिस्ट हे पुस्तक मला वाचायला मिळालं. खरं तर मी वाचलेलं आणि मला भावलेलं ते सर्वात सुंदर पुस्तक पाउलो कोयलो. कदाचित स्वप्न पाहण्याचं ते पूर्ण करण्याची त्या मुलाची धडपड मला खूप आवडली. आणि त्यामुळे मला ते पुस्तक वाचण्याची प्रचंड आवड निर्माण झाली. मग मी त्या काळात मग माझ्या मनाचं समाधान होईल, माझ्या इच्छाशक्तींना बळ मिळेल, माझ्या स्वप्नांना बळ मिळेल अशा स्वरूपाचे पुस्तक वाचायला सुरुवात केली. द सिक्रेट हे सुद्धा रॉन्डा बर्नी या लेखिकेचं पुस्तक वाचलं. म्हणजे मला ते विशेष आवडायला लागलं. स्वप्नपूर्तीचा प्रवास, ध्येयपूर्तीचा प्रवास, या सगळ्या गोष्टी माझ्या मनामध्ये उतरायला लागल्या. हो. त्याच काळात आपले एपीजे अब्दुल कलाम, राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद, ह्या सगळ्यांचे वाचन, ह्या सगळ्यांचे विचार मनामध्ये असे भिनायचे. मग हे विचार मी शोधायचो. मी काही टिपणं सुद्धा काढली होती. द अल्केमिस्ट या पुस्तकातली, द सिक्रेट या पुस्तकातली. तर ती मी काय करायचो, मी सुरुवातीला त्या अल्केमिस्ट या पुस्तकातली काही वाक्य ती मी स्वतः टाईप करायचो आणि ती फॉरवर्ड करायचा प्रयत्न करायचो. बरोबर. फॉरवर्ड केल्यानंतर त्या काळी माझ्याकडे 100 कॉन्टॅक्ट होते. बरोबर सर. मी 100च्या 100 लोकांना मी व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवायचो. पण घडलं असं की मला त्यातनं रिप्लाय येत नव्हते. ही सगळी घटना डिसेंबर 2017च्या आसपास मधली आहे. बर सर. मग ते थोडंसं मला वाईट वाटायचं मनाला. अरे आपण इतकं प्रेमानं, इतकं आपुलकीनं, म्हणजे आता नमयतेनं लोकांना मेसेज फॉरवर्ड करतोय, तर आपल्याला काय त्याचे रिप्लाय येत नाही. खरं आहे की सर. तर थोडंसं साथ दिला तर प्रतिसाद नाही मिळाला तर माणूस नाराज होतो. मग कसल्याही बाबतीत कसल्याही बाबतीत असले. तर यामुळं मी थोडासा नर्वस झालो आणि मी एका मित्राला म्हटलं, अरे मी रोज मेसेज पाठवतोय तुला, इतकं तन्मयतेनं पाठवतोय, इतकं आवडीनं पाठवतोय,
तू म्हटलं साधा रिप्लाय सुद्धा देत नाहीस. तर त्यावर त्याचं एक वाक्य इतकं मला ते म्हणजे मनाला लागलं. तो म्हटला, तू मस्त चांगली चांगली वाक्य पाठवतोस, पण ती तुझी स्वतःची आहेत का? तुझं स्वतःच असतील तर तुला कोणी लवकर रिप्लाय देतील. जर कॉपी पेस्ट करायला लागला तर तुला कोणीही रिप्लाय देणार नाही. आणि इथे थोडस माझ्या मनामध्ये ह्याची चलबिचलता निर्माण व्हायला लागली. हो सर, बरोबर आहे. त्याच काळात व्हॉट्सअपवरती सुनील शेडगे सर, बर, सातारचे प्रसिद्ध शिक्षक आहेत. हो सर. शिवाय ते प्रसिद्ध वर्णनकार आहेत, प्रवास वर्णनकार आहेत. हो. आणि त्याचबरोबर ते पत्रकार सुद्धा आहेत. वेगवेगळ्या स्थळांना भेटी देणं, त्याचं ते लिहिणं, आणि त्यांचं ते अतिशय त्यांचं लेखन इतकं दर्जेदार की वाचणारा ते पूर्ण वाचल्याशिवाय बाजूलाच होत नाही. त्यांचं लेखन इतकं साधं, म्हणजे साधं म्हणतो याचा अर्थ त्याच्या मागे त्यांची खूप मोठी तपस्या आहे, साधना आहे. हो सर. हे साधं लिहिणं सुद्धा किती प्रभावी असतं आणि त्यातनं माझ्यावरती किती मोठा प्रभाव पडला हे जबरदस्त. कारण त्यांचं लेखन वाचताना मला वाटायचं अरे खूप साधं लिहितात सर. साधं लिहितात म्हणजे ते काय सर्वसामान्यांना भावेल असं लिहितात. हो. पटकन लोक तिकडे आकृष्ट होतील असं. त्यांच्या लिखाणाची एक वैशिष्ट्य असं की तुम्ही त्यांचं लिखाण वाचताना फार फार तर 1.5 ते 2 मिनिटात त्यांचं लिखाण संपतं. बर बर बर. व्हॉट्सअप सारखा प्लॅटफॉर्म आहे, लोक तुम्हाला किती वेळ देतात? 1.5 ते 2 मिनिटं. खरंय सर. 1.5 ते 2 मिनिटात तुम्हाला त्या वाचकापर्यंत तुमचा हेतू, तुमच्या लेखनाचं साध्य त्यांना सांगायचं असतं. हो. आणि इतकाच वेळ आपल्याला मिळतो व्हॉट्सअपवर. लांबलचक कथा कोण वाचत नाही. खरंय सर. तर ते लेखन मला खूप भावलं. इतकं पटकन लेखन होतं सरांचं, आपण पटकन झटकन वाचून बाजूला होतो, झटकन त्यातनं आशय आपल्याला समजतो. तर त्यांच्या लेखनाचा एक खूप मोठा प्रभाव पडला आणि ह्यांच्यासारखं आपण लिहायला शिकलं पाहिजे. बर, असंही एक वाटलं. मग त्या काळात बघा व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, युट्यूबवरती राजेंद्र भारुड, हो सर, भारत आंधळ आणि विश्वास नांगरे पाटील यांची भाषणं प्रचंड लोकप्रिय असायची. हो सर. आणि ती भाषणं ऐकताना मला थोडंसं म्हणजे स्वतःलाच विशेष वाटायचं. त्यातल्या त्यात राजेंद्र भारुड यांचं बरीचशी भाषणं मी ऐकली. हो सर. तर त्यांचा प्रवास अतिशय म्हणजे खडतर परिस्थितीतून झाला. खडतर परिस्थितीतून त्यांचा प्रवास. तर त्या प्रवासाचं मी इतका आकर्षित झालो. कारण कसं असतं बघा, म्हणजे 2 सजाती एकत्र येतात. हो. तशा पद्धतीनं झालं. कारण त्यांचा प्रवास, माझा प्रवास, माझ्यापेक्षा जरी त्यांचा प्रवास भयंकर जरी असला, हो, अतिशय खडतर जरी असला, तरी सुद्धा आपणही या काळातनं बाहेर आलोय. आपणही या परिस्थितीतून पुढे आलोय. हो. तर मला त्यांच्याविषयी प्रचंड आकर्षण निर्माण झालं. आणि मग मी लिहायला सुरुवात करायचं असं ठरवलं. बर. तर सर्वात अगोदर मी लिहिलेला लेख म्हणजे डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्यावरचा. वा. म्हणजे त्या लेखानं मला इतकी प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. खरं तर लोकप्रियता मिळवून दिली म्हणण्यापेक्षा तर त्यांचा प्रवासच इतका खडतर होता की अक्षरशः कितीतरी लोकांना, कितीतरी तरुणांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली. हो सर. मग मी त्यांच्यावरचं ते लेख सगळे युट्यूबवरचे व्हिडिओ पाहिले. आणि त्या काळी असं महाराष्ट्रात एकही तरुण शोधून सापडणार नाही की ज्याला राजेंद्र भारुड यांचं नाव माहिती नाही. खरंय सर. मग जर मी सुरुवातीलाच, म्हणजे माझ्या मनात काही कल्पना, मला थोड्याशा रहस्य कथा वाचायला आवडायच्या. शेरलॉक होम्सच्या कथा मी प्रचंड वाचल्या. मग त्याची जी त्या लेखकाची, वॉटसन नावाच्या लेखकाची, त्या पात्राची जे इतकं काय म्हणतात ते, म्हणजे इतका प्रभाव होता किंवा ते सस्पेन्स ठेवण्याची त्याची जी पद्धत होती की नाही, ती मला खूप आवडायची. म्हणजे मी ते कादंबरी, एखादी शेरलॉक होम्सची एखादी कादंबरी हातात घेतली तर ती वाचल्याशिवाय बाजूला व्हायचं नाही, इतकं ते मला आवडायचं. वा. तर त्या लेखकाचा एक माझ्यावरती प्रभाव पडला होता. आपण सुद्धा असंच लिहिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यांना माहिती आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील सर्वांना माहिती आहेत. महात्मा गांधी सर्वांना माहिती आहेत. मी वेगळं काय सांगणार लोकांना? मी जर आज बघा बऱ्याचदा बघा दिनविशेष मध्ये किंवा व्यक्तिविशेष मध्ये वरच्या व्यक्तीवरती नाव असतं. हो सर. म्हणजे ह्या व्यक्तींच्या बद्दल आपण लहानपणापासून ऐकलेलं आहे. त्यांचा जन्म, त्यांचा मृत्यू, त्यांनी केलेली कामं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. त्यांचा संघर्ष माहिती आहे. ते नाव अगोदर फ्लॅश झालं तर आपल्याकडे कोण आक्रोश होणार नाही. आपल्याला त्या व्यक्तीचा संघर्ष ज्या पद्धतीनं मांडायचा आहे तो आपल्याला लोकांच्यापर्यंत पोहोचवता येणार नाही. कारण कसं होतं, बऱ्याचदा असं होतं बघा, आपण एखादी हेडलाईन वाचतो आणि पटकन बाजूला होतो का, आता त्यातला मथितार्थ काय आहे, सार काय, आपल्याला लगेच त्या हेडलाईनवर लक्षात येतं.
तर मी थोडीशी एक वेगळी पद्धत मांडायचा विचार केला आणि त्या पद्धतीत मी ते मांडलं. सुरुवातीला त्या व्यक्तीचा जन्म, त्या व्यक्तीच्या बालपण, त्या व्यक्तीचं कौटुंबिक पार्श्वभूमी, त्या व्यक्तीनं शिक्षणासाठी केलेली धावपळ, त्याच्या नोकरी मिळवण्याच्या किंवा त्याच्या यश मिळवण्याच्या, त्याला यश मिळूपर्यंत ज्या काही अडचणी आल्या, त्या अडचणींचा प्रवास शेवटच्या टप्प्यात मग ती व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहोचली, त्याने इष्टित ध्येय साध्य केलं. त्याचं ध्येय साध्य केल्यानंतर मग त्याचं नाव मी फ्लॅश करायचो आणि नंतर शेवटच्या 2 पॅराग्राफ मध्ये मग त्या व्यक्तीला आलेल्याच अडचणी, की जे इतक्या अडचणी येऊन सुद्धा तो थांबला नाही, मग आपण का थांबायचं, आणि मग शेवटला एखादा छोटासा संदेश, ही व्यक्ती, या व्यक्ती अशा व्यक्ती घडतात. बरोबर. आर्थिक अडचण असू दे, शारीरिक व्याधी, शारीरिक त्रास असू दे, मानसिक दडपण असू दे, सामाजिक अवहेलना असू दे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ती व्यक्ती थांबत नाही. बरोबर. आणि आपल्या वाट्याला जर हे आलं नाही तर आपण ह्याच्यापेक्षा दुपटीने पळू शकतो, हा विश्वास मला लोकांच्या मध्ये निर्माण करायचा. ह्या हिशोबाने ते एक शेवटचा पॅराग्राफ असायचा. तर सुरुवातीला मी केवळ व्हॉट्सअपवरती फॉरवर्ड करायचो, त्यावेळी फक्त नाव होतं यशवंत. नंतर मग बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या. प्रतिक्रिया आल्यानंतर मग त्यात यशवंत तुमचा, खरोखरच यशवंत तुमचा एक प्रेरणास्त्रोत आहे. आणि खरंच मग नंतर मी ते थोडस एक 50 भाग झाल्यानंतर मग त्याला मी यशवंत एक प्रेरणास्त्रोत असं नाव दिलं. खरं तर महाराष्ट्रातले कितीतरी लोक माझ्याशी या निमित्तानं कनेक्ट झाले. कनेक्ट आपण, मला एक समाधान वाटतं, मी खूप लोकप्रिय आहे असं मी कधी स्वतःला समजत नाही, पण माझ्या लेखनामुळं असे कितीतरी लोक आहेत की ज्यांनी आपलं अर्धवट सोडलेलं ध्येय पूर्ण करण्यासाठी झटायला सुरुवात केली. अगदी खरं. माझाच एक शिक्षक मित्र जो PSI ची तयारी करत होता, आणि त्याच्या मग मी प्रांजल पाटील या पहिल्या अंध जिल्हाधिकारी त्यांच्याविषयी एक लेख फॉरवर्ड केला, तयार केला आणि फॉरवर्ड केला. मला त्याचा फोन आला बऱ्याच वर्षानंतर. आम्ही DED ला एका परीक्षेला एकत्र असायचो, इस्लामपूरला आमची परीक्षा असायची आणि त्या परीक्षेला एकत्र असायचो. त्याचंही नाव संदीप, माझंही नाव संदीप. त्यामुळे आम्ही बॅक टू बॅक असायचो, दोघेही एकाच बेंचवर, एकाच मागोमाग असायचो. तर तब्बल 10 वर्षानंतर मला त्याचा फोन आला. त्याने बोललो मी त्याला, मला त्याचा आवाज ओळखला नाही, त्यानं मला नाव सांगितलं नाही, पण मी आपलं त्याच्याशी बोललो. त्यांनी मग मला सांगितलं की मी खरोखरीच मी अर्धवट माझं ध्येय सोडलं होतं, पण त्या लेखामुळे माझ्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आणि मी आता माझं ध्येय जोपर्यंत मला मिळत नाही, जोपर्यंत मी PSI होत नाही, जोपर्यंत मी स्पर्धा परीक्षेचे शिष्य होत नाही, तोपर्यंत मी ते थांबणार नाही, असा त्याचा एक विश्वास निर्माण झाला त्याच्या मनामध्ये. खरंय सर. नंतर त्याने मला मेसेज केला, त्याचं नाव सांगितलं. तर मी त्याला परत फोन केला, अरे मी संदीप पाटील बोलतोय, आपण दोघंही DED ला परीक्षेला एकत्र होतो. म्हणजे तो माझा मित्र होता, हा विषय वेगळा आहे, पण त्यानं त्याचं ध्येय अर्धवट सोडलेलं ध्येय पुन्हा तो त्या ध्येयाच्या वाट्यावरती आला. ही गोष्ट माझ्यासाठी प्रचंड प्रेरणा. म्हणजे अशा कितीतरी गोष्टी आहेत. असे म्हणजे मला काही अपंग लोक भेटतात, अपंग लोकांचे मेसेज येतात, काही दिव्यांग लोकांचे फोन सुद्धा येतात, सर तुमचे हे दिव्यांगावरचं लेखन मला खरंच खूप भावलं आणि ही लोक एवढं करू शकतात तर आम्ही त्यांच्यापेक्षा कितीही पटीनं करू शकतो, कितीही पटीनं चांगलं करू शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागल्या आणि त्यामुळे मला एक विशेष समाधान आहे की बाबा आपली एक विशेष ओळख निर्माण झाली. मी DED ला असताना म्हणजे आमचा एक परिचय द्यायचा असतो. दर परिपाठाला एक परिचय प्रत्येक परिपाठाला एकानं परिचय द्यायचा. तुमचा जन्म कुठं झाला, तुमचं शिक्षण कसं झालं, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय, तुमचं ध्येय काय. त्यावेळी मी असं म्हणजे मजेतच सांगायचो, संदीप पाटील काय चीज आहे, मला जगाला दाखवून द्यायचं आहे. प्रतिरूपता हळूहळू साकारतं. म्हणजे मी त्या काळी मला काय त्या काळच्या ज्या काही कौटुंबिक पार्श्वभूमी होती, सामाजिक पार्श्वभूमी होती, म्हणजे कसं असतं बघा, माणूस घडताना समाजाचा खूप मोठा त्याला हातभार लागत असतो. तुम्ही चांगलं घडला तर तुमचा समाज तुमच्या समाजाचं प्रतिबिंब तुम्ही असता. तुम्ही वाईट घडला तर ते तुमच्या अवतीभोवतीच्या समाजाचं प्रतिबिंब असतं. म्हणजे तुम्हाला जे मिळतंय, तुम्ही जे आहात ते समाजाचं प्रतिबिंब आहे. मला त्या काळात थोडंसं चांगली काही विशेष वागणूक मिळाली नाही. कसं असतं बघा, गरीबाला कधीच चांगली वागणूक मिळत नाही.
खरंय सर. तर तशा पद्धतीच्या वातावरणात मी गेलो होतो. त्यामुळे मला एक समाजाविषयी विशिष्ट राग निर्माण झाला होता. बाबा ह्याला काहीतरी करून दाखवायचं. म्हणजे संदीप पाटील काय हलका नाही ते मला येत्या काळात म्हणजे खरंच बरं. म्हणजे मी आता जरी त्या माझ्या त्या वागण्याकडे त्या आता ह्या मी जे आता तुम्हाला सांगितलं की नाही संदीप पाटील काय चीज आहे मला जगाला दाखवून द्यायचं आहे. हो तर हे वाक्य मी कधी कधी ज्यावेळी मला हे मला आठवतं त्यावेळी मला माझं हसू येतं. मी इतका म्हणजे आज त्या गोष्टीला 12-13 वर्ष झाली. 12-13 वर्षाच्या कालावधीत आपण कितीतरी पाणी फुलाखालून गेलं. आपल्याला जे साध्य करायचं ते साध्य झालं. हो. मला त्या गोष्टीचं हसू येतं. कारण म्हणजे आपण ते केवळ ईर्षेपोटी, रागापोटी, द्वेषापोटी बोललो होतो. पण त्यातनं आपण म्हणजे ते किती वेगळा परिवर्तन झालं. हो हो हो. त्या काळची परिस्थिती अशी होती म्हणून मी त्या पद्धतीनं हे झालो, रिॲक्ट झालो. पण आज म्हणजे आज सुरुवातीच्या काळात माझ्याकडे फार कमी कॉन्टॅक्ट होते. 100-150च्या आसपास कॉन्टॅक्ट होते. पण आज विशेष वाटेल की 2,500 ते 3,000च्या आसपास कॉन्टॅक्ट आहेत. खरंय सर. आणि तब्बल यशवंत एक प्रेरणा स्त्रोतचे 10 व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत. 10चे 10 ग्रुप फुल आहेत. म्हणजे आपण खूप लोकांच्या पर्यंत पोहोचलो. इतकी लोक आपल्याला म्हणजे हे करतात. म्हणजे कसं असतं आपल्या पाठीमागे आपली खूप मोठी इमेज तयार झालेली आहे. आपल्याला कधी ते लक्षात सुद्धा येत नाही. म्हणजे कधी कधी आपलं वागणं इतकं लोकांना प्रभावित करतं. हो. त्याचा खूप मोठा प्रभाव सुद्धा पडतो. संदीप पाटील दुधगाव म्हटले की विशेष म्हणजे मला बऱ्याच जणांना म्हणजे मी नवीन ज्या लोकांना आता भेटतो तिथे नवीन लोक तुमच्याबद्दल माहिती आहे म्हणतात. म्हणजे असेही काही अनुभव माझ्या वाट्याला आले की मी पोचायच्या अगोदर माझं नाव तिथं पोचलं. मला त्याचा काही गर्व नाही. पण लेखनाच्या माध्यमातून मला मिळालेलं हे प्रेम आहे. म्हणजे काही जे दुधगावची मंडळी जी गावाबाहेर राहतात, कोण मुंबईला आहे, कोण पुण्याला आहे, कोण नाशिक ह्यासारख्या ठिकाणी आहेत. तर त्या अक्षरशः त्या लोकांचे फोन येतात. दुधगावचा एक माणूस इतका मोठा लेखक आहे. म्हणजे मी सर्वसामान्यच आहे. म्हणजे जरी प्राथमिक शिक्षक असलो तरी माझं वागणं, माझं बोलणं तुम्हाला त्यावरून लक्षात आलं असेल की मी अजूनही स्वतःला सामान्य समजतो. सर आपण लेखनाकडे वळणारच आहोत. पण या विषयावर आतापर्यंत तुम्ही जो तुमचा परिचय करून दिलात, तुमचा जो प्रवास सांगितलात, त्यातून एक सिद्ध होतं सर. म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू त्या टप्प्यावर उलगडत गेले. एका होतकरू विद्यार्थ्यापासून सुरू झालेला प्रवास आज एका आदर्श शिक्षकापर्यंत आणि उत्तम लेखकापर्यंत येऊन पोहोचला आहे. तर अनेक युवा विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणासाठी परिस्थिती आडवी येते. आपण शेतकऱ्याच्या कुटुंबातले आहोत हा अडथळा खूप मोठा असतो असं समजतात. तर तुम्ही याबद्दल काय सांगाल? म्हणजे परिस्थिती शिक्षणाला कधी आडवी येते का? नाही, कधीच नाही आडवेल. ज्याच्या मनात जिद्द आहे ना, म्हणजे इच्छा असेल तर मार्ग दिसेल. तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर तिथं अडचणी वगैरे ह्या गोष्टी काहीच नाहीत. म्हणजे मार्ग असतो. जोपर्यंत तुम्ही शेवटचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत यश मिळत नाही. म्हणजे काही जणांच्या बाबतीत असं आहे की यश मिळूपर्यंत त्यांना प्रयत्न करावा लागतो. हो सर. म्हणजे अजून एकदा प्रयत्न करणे हाच माणसाच्या त्या विद्यार्थ्यांच्यासाठी एक दिशादर्शकाचा हे असेल, प्रयत्न असेल त्यांचा. म्हणजे त्यांनी जर शेवटचा जोपर्यंत मला ते मिळत नाही तोपर्यंत मी प्रयत्नच केला पाहिजे. आर्थिक अडचणी ह्या काही गौण आहे, कुठेही होऊ शकतात. म्हणजे आता माझ्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. माझ्यासारखी अशी कितीतरी लोक आहेत. म्हणजे खूप श्रीमंत असणारी मुलं सुद्धा आहेत की ज्यांच्यासमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या. मग त्या काळात त्यांनी काय शिक्षण अर्धवट सोडलंच नाही ना. खरंय सर. मग त्या शिक्षण अर्धवट सोडणं हा काय म्हणजे आर्थिक परिस्थिती हा काय त्याच्या पुढं हे नाही. कारण समाजामध्ये बरेचसे दानशूर व्यक्ती आहेत की ज्यांना तुमचा संघर्ष कळला, ज्यांना तुमची शिक्षणाविषयीची आस्था कळली तर ते म्हणजे असं डोळे झाकून मदत करतात. बरोबर. अशी कितीतरी लोक आहेत. पण त्या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्या लोकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. हो. ठीक आहे. तर आर्थिक अडचण हा काय आर्थिक अडचण म्हणजे मी हा जो प्रश्न तुम्हाला विचारला यामागचा उद्देश असा होता सर, कारण अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनींचं असं म्हणणं असतं की आपली परिस्थिती गरीब आहे, आपला राहणीमान असा आहे, आपले आई-वडील शेतकरी आहेत, मग यामुळे आपण पुढे जाऊ शकत नाही असा एक न्यूनगंड अनेक विद्यार्थी त्यांच्या मनात बाळगलेले असतात. आता राजेंद्र भारुड साहेब यांचं उदाहरण किती बोलतं आहे. खूप मोठं उदाहरण आहे सर. ते भिल्ल समाजातले पहिले अधिकारी आहेत असं मला वाटतं. पहिले अधिकारी आहेत. त्यानंतर
विश्वास नांगरे पाटील यांचं सोडा, ते त्यांचे वडील राजकारणी होते, पैलवान होते. हा, पण त्याचबरोबर भारत आंधळे यांचा प्रवास जबरदस्त आहे. हो सर. स्वतः शिकून माणूस मोठा झाला तो. म्हणजे कमवा आणि शिका या योजनेतनं झाडांना 4-4 तास पाणी घालून ती व्यक्ती मोठी झाली. म्हणजे ह्या लोकांचा प्रवास वाचला तर ह्या काय अडचणी फारशा काय मोठ्या आहेत अशातला भाग नाही ना. खरंय सर. हा, असं आहे. त्यासाठी फक्त तुमची लढण्याची ताकद पाहिजे बघा. म्हणजे तुम्हाला शिक्षण घ्यायचं आहे तर ते शेवट त्यासाठी लढलं सुद्धा पाहिजे. आणि कितीतरी विद्यार्थी आहेत, कितीतरी मोठे मोठे महान व्यक्ती आहेत. आता APJ अब्दुल कलाम यांचं उदाहरण सर्वांनाच माहिती आहे. हो सर. 1 रुपये 2 रुपयासाठी ते व्यक्ती माणसं रेल्वेतनं पेपर टाकायची, परत ती रेल्वे थांबल्यानंतर उतरायची. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ती लोक थांबली नाहीत. आणि आपण, आणि कसं असतं, संघर्ष त्यांच्याच वाट्याला येतो की ज्यांच्यात ती संघर्षाशी लढण्याची ताकद असते. खरंय सर. आणि तुम्ही स्वतःला भाग्यवान समजलं पाहिजे की माझ्या वाट्याला संघर्ष आला. ज्यांच्या वाट्याला संघर्ष आलाच नाही ती व्यक्ती काळाच्या पडद्याआड सुद्धा गेली. म्हणजे जन्माला कधी आली आणि मेली कधी हे लक्षात सुद्धा येत नाही. हो सर. त्यामुळं संघर्ष हा जीवनाचा भागच आहे. तुम्ही स्वतःला भाग्यशाली समजलं पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात बघा की तुम्ही एखाद्या वाटेनं जात असाल आणि तुम्हाला जर अडचण आली नसेल तर तुम्ही चुकीच्या वाटेनं जात आहात असं समजायला हरकत नाही. खरंय सर. म्हणजे ते वाक्य खूप बोलकं आहे. आणि तरुण विद्यार्थी असू द्यात, कॉलेजचे विद्यार्थी असू द्यात, ह्या सगळ्यांना एकच, म्हणजे माझा एक सल्ला राहील की मी सुद्धा 10वी नंतर मार्केट यार्डमध्ये काम केलं. हो सर. त्याकाळची परिस्थिती तशीच होती. त्यावेळी जर मला कोणी म्हणजे उचित असं मार्गदर्शन मिळालं नसतं माझ्या वर्ग शिक्षकांनी, म्हणजे, आणि ह्या सगळ्यामध्ये बघा आपल्या वर्ग शिक्षकाची भूमिका फार मोठी असते. हो सर. तुमचे शिक्षक तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ओळखत असतात. हो. आणि तुमच्यातलं कॅलिबर, तुमच्यातली क्षमता ज्यांना माहिती असते आणि ती वेळोवेळी तुम्हाला त्या पद्धतीत सांगत असतात, बाळा हे तुझं चुकतंय. हो. आणि तुला हे करायला लागतंय. आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळी तुम्ही तुमच्या शिक्षकांचं ऐकता त्यावेळी तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचता. म्हणजे गुरुला एक विशेष समाधान प्राप्त होतं की ह्या विद्यार्थ्यानं माझं ऐकलं आणि त्याच्या आयुष्यात मोठा बदल घडला. मी ज्यावेळी सांगली हायस्कूलला 11वी 12वी कॉमर्स शाखेत शिकत होतो. हो. 10वी नंतर मी पूर्ण काळ ती 10वीची परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी मार्केट यार्डात कामाला होतो. बर. त्यानंतर 11वी पूर्ण वर्ष मी कामच केलं. पण 12वीत 3 महिने झाल्यानंतर त्यावेळेचे माझे वर्ग शिक्षक PR कांबळे सर, हो, यांनी मला माझ्यातली क्षमता ओळखली, माझे 10वीचे मार्क्स पाहिले आणि मला म्हटले, संदीप तुला जर काही मोठं करायचं असेल तर तू नोकरी सोड आणि 12वीचा मन लावून अभ्यास कर. खरं तर त्यांचे ते शब्द आहेत ना, ते आजही माझ्या हृदयात कोरलेले आहेत. तुला जर काय मोठं करायचं असेल तर ते हे कर, नोकरी सोड. आणि अक्षरशः मी दुसऱ्या महिन्यात नोकरी सोडली. माझे जे काही कच्चे दुवे होते, माझा अकाउंट्स हा विषय कच्चा होता, इंग्रजी हा विषय कच्चा होता, त्या दोन्ही विषयांवर फोकस केले, क्लास लावले. माझ्या पाठीशी थोडंसं पैसे साठवून ठेवले होते, त्या पैशाचा मला खूप फायदा झाला. क्लास लावले. आणि विशेष वाटेल सर तुम्हाला की 12वीला मी कॉमर्स शाखेत सांगली हायस्कूलला पहिला आलो. अरे वा. हे मी हे म्हणतोय की तुम्ही ज्या वेळेत आपल्याला गुरु सांगतात ना, त्यावेळी त्या गुरुंचं सुद्धा ऐकलं पाहिजे आणि त्यांच्या पद्धतीने गेलं पाहिजे. मग गुरु आपल्याला बऱ्याच वेळा मार्गदर्शन करतात, सांगतात. तुमच्या आर्थिक परिस्थितीवरती सुद्धा ते पर्याय सुचवतात. पण तुम्ही तेवढं त्यांच्याशी हे झालं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, त्यांच्याजवळ तेवढं गेलं पाहिजे, हाही विषय आहे. हो. तर आर्थिक बाबी, कौटुंबिक पार्श्वभूमी ह्या सगळ्या गोष्टी गौण आहेत. बरोबर. तुम्हाला तुमच्या यशाच्या आड त्या येऊ शकत नाहीत. सर, तुम्ही 10वी नंतर बरेच महिने मार्केट यार्डमध्ये काम करत होतात. हो. आणि त्या दरम्यान तुम्हाला एक गुरु भेटले आणि त्यांनी तुम्हाला पुढे शिक्षण घे आणि आयुष्यात प्रगती कर हा कानमंत्र दिला. त्यामुळे सर आज संदीप पाटील हे नाव अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे सर. आणि सुरुवातीलाच तुम्ही तुमच्या लेखनाबद्दलही थोडंफार सांगितलं, त्याकडे मी वळणारच आहे. पण तत्पूर्वी सर अजून एक प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की आता तुम्ही तुमच्या मेहनतीने, प्रगतीने 12वीमध्ये कॉमर्समध्ये पहिले आलात तुमच्या हायस्कूलमध्ये. तर अनेक विद्यार्थ्यांना असं वाटून जातं की एखादी व्यक्ती जर इंग्रजी आणि गणितामध्ये परिपूर्ण असेल
तरच ती प्रथम येते किंवा तरच त्या व्यक्तीला यश मिळतं. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? म्हणजे विषय आणि भाषा यांचा काय असा विशेष परिणाम होतो का? नाही, तुम्हाला जर ते शिकायचं असेल तर अवघड काही नाही ना. म्हणजे इंग्रजी भाषासारखा भाषा असू दे किंवा गणित हा विषय असू द्या. बर. प्रयत्नांती परमेश्वर. हो सर, खरं आहे. की नाही. इयत्ता 3री-4थीच्या पाठ्यपुस्तकात एक पाणिनी यांच्यावरती एक कथा आहे बघा. हो. त्या पाणिनींना कितीही जरी सांगितलं तरी ते व्याकरणाचे धडे त्यांच्या डोक्यात कधी शिरलेच नाही. मग ते काय करतात, आपल्या ऋषींच्या आश्रमातून पळ काढतात. हो. पळत एका ठिकाणी येतात आणि त्यांना तहान लागते. तहान लागल्यानंतर ते एका विहिरीजवळ जातात. विहिरीजवळ त्यांना एक दगड पाहायला मिळतो. तो बरोबर तो काय झालेला असतो, गोलाकार झालेला असतो. हो. मग त्या गावातल्या महिला येतात, ते त्या माठ त्या दगडावरती ठेवतात. घागर असेल, माठ असेल दगडावरती ठेवतात आणि काय पाणी शेंदून ते परत काय करतात, माठात पाणी ओततात. हो सर. आणि निघून जातात. त्यांना तो थोडंसं त्या दगडाविषयी विशेष कौतुक वाटतं. आहे की नाही. मग ते येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना, ते 1-2 महिलांना विचारतात, हा दगड कुणी तयार केला आहे? तर त्यावर त्या महिला त्यांना असं सांगतात की हा दगडच होता. वर्षानुवर्षे या दगडावरती महिला पाणी भरतात. हो. आणि त्या दगडानं त्या माठाचा गोलाकार आकार प्राप्त करून घेतला. त्यावेळी पाणिनींना असं लक्षात आलं की जर एखादा दगड स्वतःमध्ये इतका बदल करू शकतो किंवा दगडात इतका बदल होऊ शकतो वर्षानुवर्ष प्रयत्न केल्यानंतर, तर मला ते काय अशक्य नाही. खरंय सर. बरोबर आहे की नाही. म्हणजे जगात अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही बघा. ते नन्ही चिट्टी जब दाना लेकर चलती है, गिरती है 100 बार फिसलती है. किती मोठं आणि आपला आत्मविश्वास वाढवणारे ती गोळी आहे की नाही. तर ह्या सगळ्या इतकं सगळं आपल्या अवतीभोवती आहे. तर भाषा हा विषय गौण आहे ना. जन्माला येणारा आता कितीतरी असे व्यक्ती आहेत की ज्यांना म्हणजे परदेशातली माणसं, परदेशातील लोक भारतात येऊन संस्कृत विषयाचा अभ्यास करतात. आहे की नाही. ते आत्मसात करतात. तर इंग्रजी आणि गणित हे विषय काय फारसे अवघड आहेत असे मला फारशा अवघड आहेत असं मला वाटत नाही. म्हणजे आमच्या गावातलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. PSI आहे ती व्यक्ती, मनोज भोसले नावाची. तर त्यांचे वडील शिक्षक, आई अंगणवाडी सेविका. तर त्यांचा काही फारसा अभ्यासात विशेष हे नव्हता, म्हणजे आवड त्यांना अभ्यासाची विशेष नव्हती. आणि 10वी पर्यंत जेमतेम मार्क पडलेली व्यक्ती ती. पण आयुष्याला जर त्यांच्या आयुष्याला एक विशिष्ट ध्येय प्राप्त झालं. आज अक्षरशः ती एपीआय पदावर काम करते. म्हणजे 10वीला विशेष मार्क नसलेली व्यक्ती जर एपीआय होऊ शकते, तर गणित इंग्रजी हे विषय फारसे महत्वाचे काय म्हणजे फारसे कठीण नाहीत ना. खरंय सर, खरंय. माझे एक रूम पार्टनर आहेत बाबूराव कुडचे. त्याचे 12वीचे मार्क 10वीचे मार्क पाहिले तर म्हणजे तुम्हाला वाटणार सुद्धा नाही की ती व्यक्ती सेट क्वालिफाय आहे. म्हणजे 54%, 58% व्यक्ती मार्क पाडणारी व्यक्ती जर सेट क्वालिफाय आणि इंग्रजी सारखा विषय कच्चा असणारा व्यक्ती जर इंग्रजीत उत्तम प्रकारे संभाषण करू शकत असेल तर हे सगळे प्रयत्नाने साध्य होतं. अवघड असं काहीच नाही ना. बरोबर आहे सर. काय होतं माहिती आहे का, लोकांना भीती का वाटते, तर त्यांचे प्रयत्न अपुरे पडतात म्हणून लोकांना भीती वाटते. अपुरे प्रयत्न असतील तर लोकांना भीतीच वाटते. माणूस स्वामी विवेकानंदांचं एक उदाहरण आहे बघा. म्हणजे त्यांच्यावरची एक कथा येते. ती परीक्षा असते सुरू. परीक्षेत ते काय करतात, त्याच्यावरती लिहिलेलं असतं सॉल्व्ह एनी 10, कुठलेही 10 प्रश्न सोडवा. स्वामी विवेकानंद यांचा स्वतःवरचा आत्मविश्वास इतका जबरदस्त असतो. म्हणजे संपूर्ण पेपर लिहितात आणि त्याच्या खाली टीप लिहितात, कुठलेही 10 तपासा. म्हणजे हा आत्मविश्वास कधी येतो ज्यावेळी माणसाची तयारी जबरदस्त असेल. मग अशक्य असं काहीच नाही ना. सर, तुमचा आतापर्यंतचा प्रवास ऐकताना लक्षात येतं की तुमचं वाचन प्रचंड आहे. आपण आपल्या आयुष्यात जे काही मिळवतो ते आपल्याला भेटलेल्या माणसांकडून किंवा आपण वाचलेल्या पुस्तकांतून. तर सर, आपण आता तुमच्या लेखनाकडे वळूयात. सर, तुमची जी लेखमाला आहे मागच्या 2 वर्षापासून सुरू आहे, यशवंत एक प्रेरणास्त्रोत या नावाखाली. तर या छत्रछायेखाली तुम्ही इतकं गोंडस लेखन करतात की सगळेचे सगळे युवक जे आहेत, आता सध्याची जी युवा पिढी आहे ती आकर्षित, प्रभावित आणि प्रेरित आहे. त्यांच्या आयुष्यातली जी अपुरी स्वप्न आहेत, त्यांच्या ज्या इच्छा आकांक्षा अपुऱ्या राहिलेल्या आहेत, त्या पूर्ण करण्याचं एक नवं बळ, एक नवं चैतन्य त्यांच्यात संचारलेलं आहे.
तर मी याच अनुषंगाने तुम्हाला असं विचारू इच्छितो, आता अधिकाधिक लेखन किंवा अधिकाधिक जे लेखक असतात किंवा कवी असतात, त्यांच्या लेखनाची सुरुवात प्रेमाने होते, मग कविता असो किंवा लेख. तर तुम्हाला काय वाटलं की म्हणजे एखादा वेगळा विषय आपण लिहायला घ्यावा? मला सुरुवातीपासून थोडासा माझा संघर्ष असा होता, मी आता ह्याच्यात बोललो. हो. मध्यंतरी 2017 डिसेंबर 17 मध्ये झालेली कालावधी सुद्धा तुम्हाला मी सांगितली. म्हणजे मी बेचैन का झालो ते सुद्धा कारण सांगितलं. तर सुरुवातीपासून प्रेमकथा मी फार थोड्याशा कमीच वाचल्या. ज्या वाचल्या त्या व्यक्तींच्या संघर्षाविषयीच वाचल्या. म्हणजे आता मी 2-3 पुस्तकांची तुम्हाला नावं सांगितली. त्यानंतर म्हणजे अशी काही पुस्तकं माझ्या वाचनात आली की ज्याच्यामुळं मी प्रेमाविषयी कधी लिहावं असं मला कधी वाटलं नाही. कारण बरेच लोक त्याच्याविषयी लिहितायत, गाजतंय. आपण ह्याच्यापेक्षा वेगळं जर काय लिहिलं, म्हणजे जर प्रेमाविषयीच काय लिहिलं तर आपल्याला ते काय फारसं मला तितक्या पद्धतीने ते लोकांच्यापर्यंत पोहोचवता आलं नसतं. हो हो हो, बरोबर. आणि कसं असतं, जे सुचतं ते मनामध्ये जे खोलवर रुजलेलं असतं तेच लेखणीतनं बाहेर येतं, तेच विचार बाहेर येतात, आहे की नाही? हो. आपल्या मनामध्ये कधी प्रेम म्हणजे फारसं काही रुजलं नाही. समजतंय ना तुम्हाला काय म्हणतोय मी? हो हो. म्हणजे माझ्या घरच्या स्थितीमुळं, आर्थिक परिस्थितीमुळं आणि एकंदरीत वडिलांना मिळणाऱ्या समाजातील सन्मानामुळं, मानामुळं, म्हणजे आमचे वडील जरी गरीब असले, आई वडील जरी गरीब कुटुंबातले असले, तरी सुद्धा त्यांचा स्वाभिमान फार महत्वाचा होता. समाजामध्ये एक थोडीफार प्रमाणात का होईना पण त्यांची एक इमेज होती. हो सर. आणि मी सुरुवातीपासून माझ्या मनात एक ठेवलं होतं की ह्या काही जरी आपण भले 4 पैसे कमवू शकलो नाही, तरी सुद्धा ह्यांच्या स्वाभिमानाला कधी धक्का पोहोचणार नाही असं वर्तन आपल्याकडून घडू नये. त्या काळात अशा बऱ्याचशा गोष्टी, म्हणजे आमच्या त्यावेळी का नाही, कितीतरी आमच्या 1-2-3 मित्रांनी पळून जाऊन लग्न सुद्धा केली. नंतर त्यांच्या घरामध्ये जी हे झाले, म्हणजे घराची जी वातावरण झाली ना, हो, त्यामुळं थोडंसं म्हणजे मला ते थोडंसं त्याच्याविषयी दुराग्रह निर्माण झाला. खरंय सर. मी प्रेमात पडलो सुद्धा, पण मला धाडस सुद्धा झालं नाही ते विचारण्याचं. ते ह्याच्यामुळे झालं नाही. हो हो. का तर आपल्या कुटुंबियांची स्वाभिमान दुखावणार नाही याची काळजी आपण घेतली. मी शिक्षक म्हणून नोकरी मिळाल्यानंतर सुद्धा माझ्याकडून तेच कधी घडलं नाही. तर त्याच्या मागची पार्श्वभूमी ही आहे. आणि त्यामुळं लिहायला कशी हा विषय सुचलाच नाही. प्रेम हा विषय ह्याच्याविषयी लिहावं असं कधी सुचलंच नाही. सर, तुमचा प्रत्येक लेख वाचत असताना एक ठिणगी पेटत असते प्रत्येक युवकाच्या मनात. कारण तुम्ही ज्या ज्या व्यक्तिमत्वांचा प्रवास मांडतात ना, ती व्यक्तिमत्व अगदी विशेष आणि खास असतात. आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी असते की ती व्यक्तिमत्व आजपर्यंत कोणत्याही माध्यमांमध्ये प्रकाशित झालेली नसतात. त्यामुळे एक वेगळं आकर्षण तुमच्या लेखनाकडे बघण्याचं असतं. तर आजपर्यंत किती जणांचा प्रवास तुम्ही मांडलाय सर? तशीच बघायला गेलं तर आज माझे 224 लेख प्रकाशित आहेत. बर. पण त्यातले 175 ही लोक आहेत, ही सगळी यशवंत एक प्रेरणा स्रोत खाली आलेले आहेत. प्रत्येक टप्प्यावरती मी त्यांच्याविषयी लिहिलं. म्हणजे प्रत्येक टप्पा माझा प्रत्येक पर्व 25-25 भागांचं होतं. हो सर. पण नंतर मी वरचे जे भाग आहेत ते मला आवडले, मला आलेल्या प्रतिक्रिया ह्यांच्याविषयी ते लिहिलं. त्यानंतर यशवंतच्या निमित्ताने 7 भाग झाले. आणि माझे काही शिक्षक मित्र आहेत, तर त्यांचं काम मला खूप भावलं. हो सर. आणि मग त्यांना कुठेतरी एखादं व्यासपीठ मिळावं, प्रसिद्धी मिळावी, त्यांच्या पाठीवर कुठेतरी एखादी कौतुकाची थाप मिळावी, ह्या उद्देशाने मी त्यांच्याविषयी लेखन केलं. त्यामध्ये आमचे शेडगे सर आहेत, ते अतिशय म्हणजे प्रभावी लेखन आहेत. त्यांना काही प्रसिद्धीची गरज नाही. पण त्यांनी एक मध्यंतरीच्या काळात पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकामुळे प्राथमिक शिक्षणाविषयी प्रचंड मोठं सकारात्मक वातावरण निर्माण झालं. म्हणून मी त्यांच्याविषयी ते लिहिलं. त्यानंतर आमचे सागर राऊत नावाचे मित्र आहेत, ज्यांनी केवळ 2 महिन्यात आपला युट्यूब चॅनल मॉनिटाईज करून घेतलं. म्हणजे मॉनिटाईज करण्यात त्यांना यश मिळालं. म्हणजे त्यांनी व्हिडिओ निर्मितीच्या कार्यशाळा घेतल्या. प्राथमिक शिक्षणात बदल घडवण्यासाठी त्यांनी ते उचललेलं पहिलं पाऊल साताऱ्याचे. त्यानंतर अमोल मिसाळ हे आमचे एक मित्र आहेत की त्यांनी काय केलं, 30 दिवसाचा इंग्लिश स्पीकिंग कोर्स ऑनलाईन सुरू केला. तोही विनामूल्य.
तर त्यांनाही कुठेतरी व्यासपीठ मिळावं म्हणून तिने दिलं. आमचे एक मित्र आहेत राहुल कोळी, यांनी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये साधारण 11 विद्यार्थी त्यांनी गुणवत्ता यादीत आणले, जिल्ह्याच्या आणि राज्याच्या. तर कुठेतरी त्यांनाही व्यासपीठ मिळायला पाहिजे म्हणून एक त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे, ह्या हिशोबाने त्यांच्याविषयी लिहिलं होतं. कृष्णकांत नावाचे एक तरुण होतकरू लेखक आहे की ज्याचा प्रवास मी खूप जवळून पाहिला, आणि शिवाज्ञ एक जबाबदारी या लेखमालेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू, त्यांची व्यक्तिमत्वाची वेगवेगळ्या गोष्टी, त्यांचे संदेश, त्यांचा प्रत्येक घटनेमागे त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन, त्यांच्या वागण्याचा दृष्टिकोन कसा होता, आणि आजची पिढी, तरुण पिढी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्याकडून कुठल्या प्रकारचा आदर्श घेतला पाहिजे, सगळ्या गोष्टी त्यांनी लिहिल्या. एक वेगळे शिवाजी महाराज त्यांनी समाजापुढे उभे केले, आणि ह्याला सुद्धा कुठेतरी व्यासपीठ मिळायला पाहिजे. 100 भाग लिहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाच्या पैलूवर, याला कुठेतरी व्यासपीठ मिळावं. आणि हे का झालं तर यशवंत प्रेरणा स्त्रोतला महाराष्ट्रात खूप मोठा प्रतिसाद मिळाला, खूप मोठा वाचक वर्ग मिळाला, आणि या निमित्ताने यांचंही लेखन, यांचंही कार्य लोकांच्या पर्यंत पोहोचावं हाच उद्देश, याच उद्देशातनं लेखन केलं. आता आज अखेर 224 लेख प्रसारित आहेत. त्याच पद्धतीनं सकाळ सारख्या माध्यम समूहानं वेळोवेळी अतिशय सकारात्मक अशा बातम्या लिहिल्या, आणि काही दिवसापूर्वी लोकपत्र या एका दैनिकानं शिक्षकांच्या विषयी अतिशय अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करून म्हणजे अपमानास्पद लेखन केलं होतं. त्याचबरोबर सकाळनं शिक्षकांना कशा पद्धतीचं पाठबळ दिलं, समाजामध्ये सकारात्मक विचार कशा पद्धतीने पोहोचवला, त्याबद्दल एक थोडंसं लेखन मी त्याबद्दल केलं होतं. म्हणजे असे एक आपले 224 भाग आजवर प्रकाशित आहेत, आणि येत्या काळात अजूनही होईल, ते कंटिन्यू राहील. सातत्य आहे, त्यात सातत्य राहीलच. नक्की 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 सर. सर, तुमच्या लेखनात आणि परिश्रमात आता आतापर्यंतचा तुमचा प्रवास ऐकताना ज्या गोष्टी जाणवल्या त्या मी सांगू इच्छितो की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जर वेग, सातत्य आणि अचूकता या गोष्टी टिकवून ठेवल्या तर यश हे निश्चित मिळतं. तर सर, मला या टप्प्यावर असं विचारायचं होतं की आता तुम्ही जे लेखन करतात ते व्हॉट्सअप, फेसबुक वगैरे या सोशल मीडियावर सर्वत्र पोहोचतं, पण असं हे जे लेखन आहे ते कोणत्या ना कोणत्या पुस्तकात तुम्ही लेखनबद्ध करणार आहात किंवा केलं आहे का? एक 2 ते 3 मासिकांमध्ये एक भाग त्याचे प्रसारित झालेले आहेत. त्याचबरोबर एका ऑडिओ मासिकात सुद्धा एक लेख प्रकाशित झालेला आहे. येत्या काळात यशवंत प्रेरणा स्त्रोतचं एक पुस्तक सुद्धा प्रकाशित होईल. त्याचं काम चालू आहे. मध्यंतरीच्या कोरोना काळामध्ये तिथपर्यंत मला ते पूर्ण करता आलं नाही, पण येत्या ह्या 31 डिसेंबरच्या अगोदर ते पुस्तक प्रकाशित होईल असा अंदाज आहे. तर सर, सध्या सर्वत्र कोविडचं वातावरण आहे, शिक्षण देखील ऑनलाईन पद्धतीने घेतलं जातं, तर तुम्ही विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण आणि पालक या 4 घटकांकडे बघताना कोणत्या दृष्टीने बघता? म्हणजे एक शिक्षक सध्याची जी परिस्थिती आहे ना ती अतिशय विदारक आहे, पण एक संधी म्हणून बघितलं, म्हणजे एक संधी म्हणून बघितलं तर ते अतिशय उत्तम आहे. यात प्रत्येक विद्यार्थ्याला, म्हणजे आता पालकाला सुद्धा आणि विद्यार्थ्याला सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. बघा, केवळ एकच, आता वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीनं हे विद्यार्थी, पालक, म्हणजे आपण सुद्धा पारंपरिक पद्धतीने शिकलो, तर एक नवीन पद्धत सुद्धा अनुभवायला मिळाली जी पाश्चात्य देशांमध्ये आपल्या अगोदर, या कोविडच्या अगोदर पासून चालू आहे. जे काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी विद्यार्थी आहेत, अतिकुशाग्र विद्यार्थी आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा एक संधी आहे, ठीक नाही? हो सर. आणि अशा विद्यार्थ्यांना अजून एक संधी आहे की समजा एखाद्या शिक्षकाचं ते बोलणं, वागणं किंवा शिकवलेलं समजत नसेल, तर एक मोठं व्यासपीठ असं निर्माण झालंय की आपल्याला कोणत्याही वेळी कोणत्याही शिक्षकाकडून अध्ययन करून त्याच्या ज्ञानाचा लाभ घेता येतो. पालकांना सुद्धा असं सोयी निर्माण झाल्यात. काही शाळांच्या फीस परवडत नाहीत पालकांना, मग अशा वेळी ऑनलाईन शिक्षण हा पर्याय अतिशय उत्तम आहे, ठीक आहे. फक्त तिथं एक थोडस विरोधाभास असा आहे की ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे सोयी सुविधा उपलब्ध आहेत, त्यांना हे ऑनलाईन शिक्षण घेणं जमतंय. पण ज्यांच्याकडे सोयी सुविधा उपलब्ध नाहीत, ज्यांचं हातावर पोट आहे, अशा लोकांच्या असे पालकांचे जे विद्यार्थी आहेत ना, त्यांच्यावरती थोडीशी अशी शोकांतिका आहे की मध्यंतरीच्या काळात पेशंट खूप मोठ्या प्रमाणात वाढले. हो सर.
तर त्या विद्यार्थ्यांना आपल्याला तिथपर्यंत जाऊन विषय पोहोचवता आला नाही, त्यांना अभ्यास करून देता आला नाही. त्याचा अभ्यास करून ते विद्यार्थी थोडेसे याच्या माध्यमातून प्रवाहातून थोडेसे बाहेर पडल्याचंही लक्षात येत आहे. हो. आणि शिक्षक म्हणून माझी भूमिका जर म्हणाल तर मला सुद्धा शिकण्याची खूप मोठी संधी कोविडच्या काळात मिळाली. म्हणजे स्वतःचं ज्ञान वाढवण्यासाठी युट्यूब सारख्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओज मी स्वतः पाहिले. त्याच पद्धतीने माझ्या अध्यापनात खूप मोठ्या प्रमाणात बदल सुद्धा झाला. येणारी परिस्थिती आता ही कोविड ही परिस्थिती आहे, तर ही एक संधी म्हणूनच पाहणं फार गरजेचं आहे. बघा, मोठ्या प्रमाणात आता थोडंसं जे ह्या शिक्षक पालक विद्यार्थी याचे थोडंसं बाहेर जाऊन मी बोलतो. थोडंसं एक संधी म्हणून आहे. बऱ्याच जणांचे रोजगार गेले, पण एक संधी निर्माण झाली वेगळं काहीतरी करून दाखवण्याची. म्हणजे बऱ्याच वर्षापूर्वीपासून मनात रुजणारा विचार आहे स्वतःच्या व्यवसायाचा, तो या निमित्तानं बाहेर आला. आणि ज्या लोकांना पगारात भागत नव्हतं, तर ती लोक आता स्वतःच्या व्यवसायात उत्तम प्रकारे कुटुंब चालवायला लागलेली आहे. तर हाही एक फायदा झालेला आहे. परिस्थिती अतिशय विदारक जरी असली तरी त्यातनं सकारात्मक संदेश घ्यायचा, सकारात्मक विचार घ्यायचा झाला तर स्वतःमध्ये बदल मोठ्या प्रमाणात झाला. गेल्या 5-6 महिन्याच्या काळात स्वतःला मोठ्या प्रमाणात वेळ देता आला. बघा, म्हणजे काही लोकांना वेळ काढता येत नव्हता स्वतःसाठी, तो या निमित्तानं का होईना पण मिळाला. काही जणांनी वाचन वाढवलं, काही जणांनी स्वतःच्या स्किल्स डेव्हलप केल्या, काही जणांनी व्यायाम करून स्वतःची वजन कमी करून घेतली. म्हणजे हा बदल सकारात्मक आहे. आणखी अगदी खरंय सर. आतापर्यंत तुमचा संपूर्ण प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी असा आहे. तर सर, सध्या जे विद्यार्थी घरी बसून अभ्यास करतायत, विशेषतः 10वी आणि 12वी ही 2 वर्ष आपण आपल्या आयुष्यातली निर्णायक वर्ष म्हणजे टर्निंग पॉईंट मानतो. तर तुम्ही शेवटी 10वी-12वी असणाऱ्या आणि विशेषतः सर्वच इयत्तेमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी किंवा इतर गोष्टींमध्ये सकारात्मक राहण्यासाठी काय सल्ला द्याल, कोणता संदेश द्याल? बघा, आता हे 10वी-12वी असले किंवा कॉलेजला जाणारे विद्यार्थी असले, जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय ठरवत नाही तोपर्यंत तुमच्या कामाला गती येत नाही. म्हणजे ध्येय म्हणजे लहानपणी आपण सुविचार ऐकला असेल बघा, ध्येयहीन जीवन म्हणजे शिराशिवाय वाहणारी नाव, ठीक नाही असं. तर ध्येय असल्याशिवाय माणसाला कुठल्याही व्यक्तीला पळण्याची ताकदच निर्माण होत नाही त्याच्यात. त्यामुळे एक विशिष्ट ध्येय जर तुमच्याकडे असेल तर तुमच्याकडून अभ्यास चांगल्या प्रकारे घडू शकतो. तर तुमच्याकडे ध्येयच नसेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकणार नाही. म्हणजे मोठं ध्येय असेल तर मोठ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते, आहे की नाही. तर हे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. म्हणजे तुम्ही जर तुमचं ध्येय आताच ठरवलं, म्हणजे खूप जे आता यशवंत झालेली लोक आहेत तर त्यांनी त्यांचं ध्येय खूप आधी ठरवलं होतं, त्यावेळी कुठेतरी एक निर्णायक टप्प्यावरती येऊन ते यशाच्या शिखरावर पोहोचले. तुमचं स्वतःचं कॅलिबर तुम्हाला शोधता आलं पाहिजे, तुमच्यातल्या क्षमता शोधता आल्या पाहिजे, तुमची आवड तुम्हाला याच काळात शोधता आली पाहिजे. माणसाला जर स्वतःची आवड जर कळाली नाही तर तो यशस्वी होऊ शकणार नाही. जर लता मंगेशकर यांना जर गाण्याचा सल्ला कोणीतरी दिला असता, क्रिकेट खेळा म्हणून सांगितलं असतं, तर ते लता मंगेशकर हे नाव आजपर्यंत आपण ऐकलं सुद्धा नसतं, ठीक आहे नाही. सचिन तेंडुलकरांना म्हटलं असं जर तुम्ही गा, तर सचिन तेंडुलकर हे नाव आपल्यापाशी आज नसतं. ही लोक यशाच्या शिखरावर का पोहोचली, यशस्वी का झाली, तर त्यांच्या क्षमता, त्यांची आवड त्यांना खूप अगोदर लक्षात आली, ठीक आहे नाही. त्यामुळे 10वी-12वी असू द्या किंवा ग्रॅज्युएट करणारे विद्यार्थी, ग्रॅज्युएशनला असणारे विद्यार्थी असतात किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असतात, त्या सगळ्यांना एकच सल्ला आहे की केवळ जग पळते म्हणून आपण त्याच्या मागे पळायचं नाही. माझा मित्र एमपीएससीची तयारी करतोय, माझा शत्रू एमपीएससीची तयारी करतोय म्हणून मी एमपीएससीची तयारी करणार, मुळीच नाही. त्याच्या क्षमता वेगळ्या आहेत, आपल्या क्षमता वेगळ्या आहेत. प्रत्येक माणसात वेगवेगळ्या क्षमता असतात, त्या शोधल्या पाहिजेत आणि त्या पद्धतीनं आपण मार्गक्रमण केलं पाहिजे. 10वी-12वीचे विद्यार्थी, तुम्ही जर टार्गेट आता सेट केलं, मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, मला गायक व्हायचंय, तर उद्या तुम्हाला त्या पद्धतीनं त्या क्षेत्रातलं शिक्षण घेणं गरजेचं आहे. खरंय सर. आणि जर तुम्ही तुमच्यातल्या क्षमता तुम्ही आता नाही ओळखल्या तर येत्या काळात लोक अपयशी, म्हणजे बघा बऱ्याचदा तुम्हाला मी खूप अभ्यास केला,
मी 8-8 तास अभ्यास करत होतो, मी 10 तास अभ्यास करत होतो, पण मला यश मिळालं नाही. यश का मिळालं नाही? तर त्याने स्वतःच्या क्षमता शोधल्या नाहीत कधीच. खरंय सर. हा, म्हणजे तो त्या निर्णायक त्यानं इस्पित केलेलं साध्य त्याला का साध्य झालं नाही, इस्पित का त्याला साध्य झालं नाही, तर त्याच्या मागचं कारण हे आहे की तुमच्या क्षमता ना तुम्ही ओळखल्या नाहीत, तुमची आवड तुम्ही ओळखली नाही. खरंय सर. आणि ह्या निर्णायक टप्प्यावर जेव्हा आपण आहात 10वी आणि 12वीच्या किंवा ग्रॅज्युएशन करत आहात, तर तुम्हाला तुमची आवड शोधली पाहिजे आणि त्या पद्धतीनं मार्गक्रमण केलं पाहिजे. निश्चित सर. तुम्ही अतिशय बहुमूल्य असं मार्गदर्शन आपल्या सर्व विद्यार्थींना केलेलं आहे. तर एक शिक्षक म्हणून हे तुमचं जे मार्गदर्शन आहे, ज्या ज्या गोष्टी तुम्ही सांगितलेल्या आहेत यशापर्यंत पोहोचण्यासाठी, त्याचा निश्चितच ही मुलाखत ऐकणारे सर्व विद्यार्थी आपल्या जीवनात वापर करून यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतील ही आशाच आहे. तर सर, एक लेखक म्हणून तुम्हाला असा प्रश्न विचारावासा वाटतो की सध्याचे आपले जे नवोदित लेखक आहेत, ज्यांना साहित्याची सेवा करायची आहे, तर त्या लेखकांनी लेखन करताना, लेखणी हातात धरताना कोणता विचार केला पाहिजे आणि कोणत्या प्रकारचं लेखन केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नवोदित लेखकांना संदेश देण्या इतका अजून मी मोठा झालो नाही, पण जे लिहाल ते सकारात्मक लिहिणं हे फार गरजेचं आहे. नकारात्मक जर तुम्ही लिहिला तर तुम्हाला 1 दिवस डोक्यावर घेतील, 2 दिवस डोक्यावर घेतील, पण तिसऱ्या दिवशी ते नकारात्मक विचार अलगद बाजूला होईल. नक्की. लोकांच्या पर्यंत तुम्ही तो पोहोचू शकणार नाही. तुम्ही जर टीका करत असाल तर तुमचं 1 दिवस ऐकतील, 2 दिवस ऐकतील, पण 3-4 दिवसापासून तुम्हाला टीका तुमचे कोणीही म्हणजे तुम्हाला जो वाचक वर्ग लाभणार नाही. हो. पण तुम्ही समाजातले सकारात्मक विचार जर तुम्ही लोकांच्या पर्यंत सांगत असाल, लोकांच्या पर्यंत पोहोचवत असाल, चांगलं म्हणजे चांगल्यावरती फोकस करत असाल, समाजातल्या चांगल्या बाबी, समाज चांगला घडावा म्हणून जर तुम्ही काहीतरी लिहित असाल तर नक्कीच तुम्हाला चांगला वाचक वर्ग मिळेल, चांगली प्रसिद्धी मिळेल, ठीक आहे. चांगला म्हणजे चांगल्या लोकांच्या पर्यंत तुम्ही जाऊन बसाल. हो सर. यासाठी समाज कसा सुधारेल, माझ्या लेखनातून, माझ्या ह्याच्यातून समाजापर्यंत चांगला संदेश जाणं फार गरजेचं आहे. आतापर्यंतच्या जे काही नावाजलेले लेखक आहेत, ठीक आहे ना, त्यांनी हाच किस्सा गिरवलेला आहे, ठीक आहे. ज्यांनी चांगलं लिहिलं ते गाजलेच. उदाहरणार्थ शिवाजी सावंत असू द्यात, वि. स. खांडेकर असू द्यात, समाजात बदल घडवण्यासाठी त्यांनी लेखन केलं. ते कादंबऱ्या असू द्यात, व पुकाळ्यांचे विचार असू द्यात. व पुकाळे इतके का प्रसिद्ध आहेत कारण त्यांचं कुठल्याही पुस्तकातलं कुठलंही पान काढा, ते कधी टीकात्मक, कधी फारसं त्यांनी टीकात्मक लिहिलं नाही. जरी त्यांचे टीकात्मक असेल तर त्याचे विडंबनात्मक वाटतं त्यांचं ते लेखन. हो. तरी ह्या सगळ्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत. म्हणजे एखाद्यावरती टीकेची झोड उडवणं, ठीक आहे ना, त्या व्यक्तीचे चांगल्या बाबी पण सांगणं पण गरजेचं आहे. खरंय सर. हो. खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन अतिशय अनमोल असं मार्गदर्शन आमच्या सर्व श्रोत्यांना केलेलं आहे. आणि अत्यंत विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे संदीप पाटील हा एक शेतकरी कुटुंबात सामान्य परिस्थितीत जन्माला आलेला मुलगा आज सर्व युवकांच्या हृदयात आणि मनात आपलं स्थान मिळवतोय. ते केवळ आणि केवळ त्याच्या मेहनतीने, त्यांच्या कर्तृत्वाने हे तुम्ही सिद्ध केलं. आणि दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भाग, शेतकरी कुटुंब आणि गरीब परिस्थिती या गोष्टींना जे अडथळा समजतात, जे विद्यार्थी अडचणी समजतात, त्यांच्या मनावर हे जे ओझं होतं, हे जे दडपण होतं, हा जो नकारात्मक पडदा होता तो तुमच्या माध्यमातून हटवला गेला. तर तुम्ही आज आमच्या चॅनलवर आलात, आमच्या सर्व श्रोत्यांशी संवाद साधलात, अगदी दिलखुलासपणे सर्व विद्यार्थींच्या ज्या शंका होत्या त्यांचं निरासन केलं. त्याबद्दल मी आमच्या चॅनलच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानतो. आणि जाता जाता सर्व श्रोत्यांना मी अगदी आनंदाने सांगू इच्छितो की संदीप पाटील सरांचं जे लेखन आहे यशवंत एक प्रेरणास्त्रोत, हे आपल्याला उद्यापासून आपल्या चॅनलवर एका विशिष्ट सदरा अंतर्गत दररोज एक लेख या माध्यमातून वाचायला मिळणार आहे. तर सर, तुम्ही आलात त्याबद्दल या चॅनलच्या वतीने तुमचे पुनश्च एकदा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद रियाज. आज आयुष्यात पहिल्यांदा मी मुलाखत दिली. अरे वा. म्हणजे आमचं भाग्य. म्हणजे मुलाखत दिली, पण मुलाखत घेणारा माणूस इतका चाणाक्ष, हुशार, मुरलेला व्यक्ती आहे की तो मुलाखत घेतोय का माझी चर्चा करतोय हेच मला जाणवलं नाही. मला सर्वप्रथम आपल्या साहित्य उत्सव ग्रुपच्या वतीनं माझी मुलाखत आयोजित केली त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. आणि रियाज तांबोळी
या मुलाखत कारण अतिशय उत्तम मुलाखत घेतली. खरं तर रियाज, तुझ्याबद्दल मी सरला मोते मॅडम यांच्याकडून ऐकलं होतं, यांचा एक लेख वाचला होता. हो. तर मला त्यावेळी तुझ्याबद्दल थोडस जाणवलं की आपण म्हणजे तुझ्याबद्दलच बोलताना बाकीच्या मित्रांना मला सांगायचं आहे की शारीरिक व्यंग हा जीवनातला कुठला अडथळा असू शकत नाही आपल्या यश गाठण्यामधला. कितीतरी लोक आहेत आपल्या त्या अरुणिमा सिन्हा सारख्या व्यक्तिमत्व आहेत की जे अपंग असून दोन्ही पायानं ज्याला कधी चालता येत नव्हतं ती व्यक्ती शिखर चढू शकते. तर आपले दिव्यांग असणं हा काही शाप नाही, एक वरदान म्हणून त्याचा वापर केला पाहिजे आणि तेव्हा माणूस यशस्वी शिखरावर पोहोचू शकतो. तुझं सुद्धा असंच आहे, तुझा आवाज इतका गोड आहे, लेखन सुद्धा खूप छान आहे. हे मी वाचले, 1-2-3 लेखला मी तुला कमेंट सुद्धा दिली होती. सातत्य असणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला ज्यावेळी यशाच्या शिखरावर पोहोचायचं असतं त्यावेळी सराव, सातत्य, मेहनत या गोष्टी फार महत्वाच्या असतात. एक लेखक म्हणून ज्यावेळी तुम्हाला एक चांगलं व्यासपीठ मिळवायचं असतं त्यावेळी लेखनामध्ये सातत्य फार गरजेचं असतं. सातत्यानंतर एक थोडीशी विश्रांती, स्वतःला डेव्हलप करण्याची, स्वतः विकास करण्याची, स्वतःला काही वेगळं माहिती जाणून घेण्याची संधी असते. ती फक्त एक विश्रांतीच्या काळात आपण स्वतःला डेव्हलप करूया. आणि माझी मुलाखत घेतली आणि मला एक खूप मोठं व्यासपीठ मिळवून दिलं त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद रियाज. नाही, व्यासपीठ तुम्हाला मिळवून दिलं असं म्हणण्यापेक्षा सर हे आमचं भाग्य आहे आणि विशेष भाग्य माझं आहे. पण मला स्वतःला वारंवार वाटत होतं, मी तुमचे लेख वाचतोय बऱ्याच महिन्यांपासून, मी एक वाचक आहे, तर मला नेहमी वाटायचं की हे सर अनेक विद्यार्थींपर्यंत पोहोचायला पाहिजेत. कारण सध्या सर्वत्र तणावाचं वातावरण आहे आणि विशेषतः सध्याचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर पालकांकडून किंवा त्यांच्या आसपासच्या समाजाकडून त्यांच्यावर एक इच्छांचं बंधन लादलं जात आहे. तर त्या दडपणातून ते सुटावेत या सदुद्देशाने तुमची मुलाखत घ्यावी असं मला वारंवार वाटत होतं आणि आज तो दिवस उगवला, ती संधी मला मिळाली. याबद्दल मी चॅनलचे आणि तुमचे मनापासून आभार मानतो. खूप खूप धन्यवाद सर. आणि सरांनी जे सांगितलं त्यांच्या शब्दात जर सांगायचं असेल तर आपल्या अंगात ज्या कला आहेत, ज्या सुप्त कलागुण आहेत त्यांना आपण वाव दिला पाहिजे, जेणेकरून आपण काय आहोत हे जर कळायचं असेल तर आपण व्यक्त केल्याशिवाय समाजाला कळणार नाही. विशेषतः सरांच्या जर शब्दात सांगायचं झालं तर झाकली मूठ 1.25 लाखाची कधीच ठेवायची नाही. तर हा कानमंत्र आपण सर्वजण मनाशी अगदी पक्क करून घेऊयात. खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.